पुणे गुन्हे शाखेने पुन्हा एकदा देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे। कोंढवा NIBM रोडवर असलेला नामांकित ओपल स्पा गेली कित्येक वर्ष NIBM रोडवर हा स्पा होता, परंतु या स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता अशी गोपनीय माहिती जी आहे ही क्राईम ब्रांचला मिळाली आणि त्यानंतर त्यांनी तिथे एक डमी कस्टमर पाठवला आणि सगळ्या गोष्टीची खात्री झाल्यानंतर त्यांनी या ओपल स्पावर रेड मारली आणि या स्पावर रेड मारल्यानंतर 4 महिलांची आता सुटका करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच एका महिला मॅनेजर हिला अटक देखील करण्यात आलेली आहे। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ह्या ज्या 4 महिला आहेत ह्या नॉर्थ ईस्ट म्हणजे नागालँड ह्या ठिकाणून इथं आणल्या होत्या। त्यांना आमिष देण्यात आली होती की पुण्यामध्ये आणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब ऑफर करण्यात येणार होत्या किंवा त्यांना काही पैसे देण्यात येणार होते, परंतु त्यांना इथं पुण्यामध्ये आणल्यानंतर त्यांना जबरदस्ती देहविक्री करावं लागत होती आणि ज्यावेळेस या सगळी गोष्ट जी आहे ही पोलिसांना मिळाली, तिथं धाड मिळाल्यानंतर आता या 4ही महिलांची सुटका करण्यात आलेली आहे। आपण जर आता रिसेंटली बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे आहे स्पाच्या नावाखाली हा वेश्या व्यवसाय सुरू होता आणि पोलीस आता त्याच्यावर तातडीने पावलं उचलत आहेत आणि गेले 1-2 महिने आपण बघितले तर बऱ्याचशा अशा बातम्याही आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या आहे ज्या रॅकेटचा पर्दाफाश जो आहे ते पुणे क्राईम ब्रांच ते तातडीने करत आहे। तर परंतु अजून पुण्यामध्ये किती वेश्या व्यवसाय सुरू आहेत स्पाच्या नावाखाली आणि किती अजून अशी रेड जे आहेत हे पोलिसांना मारावं लागणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। आता ह्या स्पाची पुढची जी काही इन्व्हेस्टिगेशन आहे ती आता सुरू आहे, परंतु आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतं आणि स्पा हे अजून किती जागेवर पुण्यात आहेत जे तुम्हाला माहिती आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत राहा न्यूज.मी मी मृदुला नारळ। पुणे गुन्हे शाखेने पुन्हा एकदा देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे। कोंढवा NIBM रोडवर असलेला नामांकित ओपल स्पा गेली कित्येक वर्ष NIBM रोडवर हा स्पा होता, परंतु या स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता अशी गोपनीय माहिती जी आहे ही क्राईम ब्रांचला मिळाली आणि त्यानंतर त्यांनी तिथे एक डमी कस्टमर पाठवला आणि सगळ्या गोष्टीची खात्री झाल्यानंतर त्यांनी या ओपल स्पावर रेड मारली आणि या स्पावर रेड मारल्यानंतर 4 महिलांची आता सुटका करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच एका महिला मॅनेजर हिला अटक देखील करण्यात आलेली आहे। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ह्या ज्या 4 महिला आहेत ह्या नॉर्थ ईस्ट म्हणजे नागालँड ह्या ठिकाणून इथं आणल्या होत्या। त्यांना आमिष देण्यात आली होती की पुण्यामध्ये आणल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब ऑफर करण्यात येणार होत्या किंवा त्यांना काही पैसे देण्यात येणार होते, परंतु त्यांना इथं पुण्यामध्ये आणल्यानंतर त्यांना जबरदस्ती देहविक्री करावं लागत होती आणि ज्यावेळेस या सगळी गोष्ट जी आहे ही पोलिसांना मिळाली, तिथं धाड मिळाल्यानंतर आता या 4ही महिलांची सुटका करण्यात आलेली आहे। आपण जर आता रिसेंटली बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे आहे स्पाच्या नावाखाली हा वेश्या व्यवसाय सुरू होता आणि पोलीस आता त्याच्यावर तातडीने पावलं उचलत आहेत आणि गेले 1-2 महिने आपण बघितले तर बऱ्याचशा अशा बातम्याही आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या आहे ज्या रॅकेटचा पर्दाफाश जो आहे ते पुणे क्राईम ब्रांच ते तातडीने करत आहे। तर